नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण जो घरामध्ये मनी प्लांट लावतो तो मनी प्लांट हा चोरून लावायला पाहिजे का? तर आजच्या ह्या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा। परंतु व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मनी प्लांट हे घरासाठी खूप अत्यंत शुभ मानले जाते। पण मनी प्लांट चोरी करून लावायचा की खरेदी करून लावायचा हा प्रश्न सर्वांनाच पडत असेल। तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की चला तर बघूया। बहुतेक लोक चोरीचा मनी प्लांट लावणे अधिक शुभ मानतात। वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट हा कधीही चोरी करून लावू नये। घरात सुख समृद्धीसाठी मनी प्लांट हा नेहमी खरेदी करूनच लावायचा। तसेच मनी प्लांट हा जमिनीत न लावता कुंडीत लावावा। वास्तुशास्त्रानुसार वेल जमिनीला अजिबात स्पर्श करू नये। तसेच मनी प्लांटवरील पिवळी व कोरडी पाने ही त्वरित काढून टाकावी। वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट हा नेहमी दक्षिण पूर्व दिशेला लावावा। घरात मनी प्लांट ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्तीत वाढ होते। वेल जमिनीला स्पर्श होणार नाही याचीही काळजी घ्यावी। त्याऐवजी दोरी बांधून वेल दोरीला गुंडाळा आणि मनी प्लांट वरच्या दिशेला जाईल अशा पद्धतीने दोरीने बांधून द्या। वेल वाढल्याने संपत्ती आणि समृद्धी मिळते आणि करिअरमध्ये प्रगती होते। मनी प्लांटची वेल जमिनीवर राहिल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागते आणि समृद्धीमध्ये अडथळा निर्माण होतो। तर अशा प्रकारे मनी प्लांट कसा लावावा आणि मनी प्लांट खरेदी करावा किंवा चोरून आणावा या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळालेली असतील। तर हा व्हिडिओ इथे समाप्त होतो। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा आणि अशाच नवनवीन माहितीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार, त्यासाठी सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला बिलकुल पण विसरू नका। भेटूया अशा नवनवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।